वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम चोकाक इथं आनंदमय वातावरणात संपन्न. ITI कॉलेज करा, लागेल तेवढा निधी देणार आमदार अशोकराव माने बापू यांचं प्रतिपादन. हातकणंगले तालुक्यातील गुरुकुल विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज चोकाक इथं वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन कार्यक्रम. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय अशोकराव माने बापू व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कलाविष्कार व वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अशोकराव माने बापू होते. या प्रसंगी आमदार अशोकराव माने बापू यांनी आपल्या मनोगताद्वारे गुरुकुल विद्यालय हे ITI कॉलेज करा, लागेल तेवढा निधी देऊ असं प्रतिपादन केले. यावेळी विविध विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी आमदार अशोकराव माने बापू, महानगरपालिकेचे उपमहापौर अक्षय जरग, सांगली कोपवाड मिरज महापालिकेचे नगरसेवक गणेश माळी, अतिग्रे ग्रामपंचायतचे उपायुक्त सरपंच सुशांत वड्ड, चोकाक गावचे लोकनियुक्त सरपंच सुनील चोकाकर. या कार्यक्रमाचे स्वागत गुरुकुल विद्यालयाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत चोकाकचे माजी उपसरपंच प्रवीण माळी व मुख्याध्यापिका SA इंगवले यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलन निमित्त विविध विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षण, क्रीडा, कला व संस्काराचे महत्त्व अधोरेखित केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासक, शिक्षक वृंद व पालकांचे सहकार्य लाभले. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप कोले.